नमस्कार मित्रांनो, माझं नाव सूरज. आम्ही कोकणकर माझे छोटे जन्म पुन्हा एकदा स्वागत. तर मित्रांनो, आज आम्ही चाललो आहे रानामध्ये आणि करवंद काढायला चाललो आहे. तर तुम्हाला दाखवतो कोकणातला रानमेवा. तर आता आम्ही करवंद काढायला जातो आहे आणि कोकणातला हा रानमेवा आणि काही कोकणातले रानमेवा मी तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे असतात. तर आणि आता आम्ही चाललो आहे करवंद. ते करवंद कशा प्रकारे असतात ते तुम्हाला दाखवतो, कोकणातला रानमेवा, आणि बघतो किती भेटतात ती करवंद खायला वगैरे आम्हाला. तर चला मग दाखवतो तुम्हाला कोकणातला रानमेवा. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे बघा, करवंदाचं झाड आहे तिकडे, बघू शकते बघा. करवंद लागले, तुम्हाला दाखवतो आहे बघा. करवंद तर लागले ते बघा, बघू शकते बघा. करवंद लागलेत कोकणामध्ये. बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल, माझ्या आता ऑलरेडी सुटलं आहे पाणी. तर मित्रांनो, ही कोकणातली करवंद आहे, रानमेवा बघा. करवंद, कोकणातली करवंद. तर अशा प्रकारे कोकणामध्ये करवंद लागतं. ते बघू शकता, करवंदाचं झाड. आणि बघा, हे म्हणजे फूल, अगोदर फूल येतं करवंदाचं, नंतर याला करवंद लागतात. तर मित्रांनो, बघू शकता तो बघा, तो आता खातो. त्याने तिखट घेऊन आलं आहे, तिखट मीठ घेऊन आलं आहे बघा. दाखव रे, हे बघा, तो तिखट मीठ घेऊन आलं आहे आणि तो एक एक करवंद काढतो आहे आणि खातो आहे त्याच्याबरोबर. तर ही कोकणातली मजा असते, असं तिखट मीठ घेऊन यायचं आणि त्याच्याबरोबर मग करवंद खायचे. तर मित्रांनो, अशा प्रकारे एक करवंदाचं झाड आहे बघा. फुलं दिसत असे व्हाईट कलरची. त्यानंतर ही करवंद लागले, ते आता आम्ही काढणार इथे. बघा किती खातोय, मजा करतोय तो. तर तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, आता मी करवंद बघून दाखवतो तुम्हाला कसं वगैरे. बघा, करवंद आता खातोय आम्ही, मग दाखवतो. आणि तो आता तो बघा, तो पण खातोय बघा करवंद. तुम्हाला कोकणामध्ये जास्त करून भेटणार, जास्त आतमध्ये त्याच्यामध्ये काढायला भेटत नाही. तर मित्रांनो, हे तुम्हाला समोर दिसतात नाही, भारे आहेत. कवाल तोडल्याच्या नंतर हे असं ठेवलं जातं, कारण यांचा वापर भाजणीच्या वेळी केला जातो यांचा वापर. तर हे भाजणीसाठी याचा वापर केला जातो. हा बघा मित्रांनो, आता एकटा एकटा खातो आहे आणि जेवढी जमा केली आहे तो आता संपवून टाकतो आहे, बघू शकते बघा. ते मी तिखट मीठ आणलं आहे तरी संपवतो आहे. जेवढं काढलं नाही तेवढं संपवतो आहे. आणि आता मी जेवढे काढलेत ते आम्ही खातो आहे बघा. या साईडला पूर्ण करवंदाची झाड आहे बघा इकडे समोर. आणि अजून तुम्हाला पुढे दाखवतो, हा कोकणातला निसर्ग आहे. तर मित्रांनो, आता आम्ही पुढे चाललो आहे. पुढे जाऊन बघतो किती भेटतात करवंद. आता आम्हाला थोडीशीच भेटली, जो पुढच्या साईडला किती लागलीच ते बघतो, तुम्हाला दाखवतो. आणि काही रानमेवा आहे तो तुम्हाला दाखवतो, कोकणातला रानमेवा. तर मित्रांनो, हे बघू शकता, याला बोलतात अन्न बोलतात. बघू शकता हे बघा, निळ्या कलरचं. ते याला फळं लागतात, ती काळ्या कलरची फळं लागतात. त्याच्यानंतर हे तुम्हाला निळं दिसतं आहे, ती खाल्ल्याच्यानंतर मग हे निळं जिभेला लागतं. तर तुम्हाला याची फळं दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, हे बघा, आता तुम्हाला ते निळ्या कलरचं दाखवलं, ते अन्नाची अशी फळं येतात. हे बघा, अन्न बोलतो त्याला. हा कोकणातला रानमेवा आहे. आणि अशा वगैरे हिरव्या वगैरे फळं लागतात. त्याच्यानंतर ही काळी होतात आणि ते नंतर खाल्ल्याच्या नंतर ते निळ्याप्रमाणे गोड लागतं. ही तुम्ही आलात तर नक्की खा कोकणामध्ये.
तर मित्रांनो आत्ता आपण जातो इकडे, बघूया इकडे कुठे लागलेत काही करवंदी झाडे. आणि हे काजूचं झाड बघू शकते हे बघा. आणि ही कोकणातली रानवाट बघा, कोकणातली रानवाट अशी वगैरे असते. आणि आत्ता आम्ही या वाटेने कुठे करवंद लागले ते कुठे बघतो करवंदाच्या झाडांना. या साईडला आता आम्ही जातो. आणि या साईडून फिरत आम्ही नंतर मग आम्ही घरी जाणार. तर मित्रांनो आता आम्ही आलो आणि बसलो, थोडा थकलो होतो आणि खूप सारी थोडीफार करवंद भेटली, जास्त काय भेटली नाही आम्हाला. तुम्हाला दाखवतो आहे बघा, पिशूमध्ये आहे. आणि ह्या कार्टोनी अर्धी खाल्ली, तिकडे घेऊन आलो होता ती खाल्ली. तर मित्रांनो जास्त काय भेटली नाही, आता बघूया आता मी खाऊन टाकणार कधी जाऊन. आणि मित्रांनो असंच कोकणामधली मजा असते. तुमच्या इकडे पण करवंद लागले असते, जा नक्की जा, खावा मस्तपैकी मजा करा. तर मित्रांनो आता आम्ही चाललो घरी. तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असते तर लाईक, शेअर आणि कमेंट करा नक्की. आणि कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन नक्की दाबा. तर मित्रांनो नेक्स्ट एपिसोडमध्ये लवकरच भेटू. असा नवीन व्हिडिओ मी घेते, नवीन टाकत जाईन. तर नक्की बघा माझ्या व्हिडिओ आणि नक्की लवकर भेटू नेक्स्ट एपिसोडमध्ये. तर आता मी घरी चाललो आहे. तर आता बाय बाय.